नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे जीत गमरे द ब्लॉगर। आज आपण आलो आहे पॅगोडामध्ये। आता चाललोय पॅगोडाला। इथे खूप सुंदर फुलं आहे। आपण थोडं जवळ आलो आहे। इथे स्नॅक्स काउंटर आहे। स्नॅक्स कॉर्नर। हा आहे आता गेट। आता आपण आतमध्ये जाणार। हे बघा आतमध्ये केवढं मोठं पॅगोडा। इथे एंट्री पॉइंट आहे। जिनके पास बैग नहीं हो आगे चलो, जिनके पास है वो यहाँ पे चेक करना होगा। इथे बॅग चेकिंग चालू। दोन्ही साइडला सुंदर दृश्य दिसतंय। इथे एक इन्फॉर्मेशन सेंटर आहे आणि हेल्प डेस्क आहे। आपण वरती आलेलो आहे पागोडामध्ये। सो चला एकदा वर लुक। खूपच छान। हा आहे फ्रंट लुक ऑफ ग्लोबल विपासना पागोडा। समोर दिसतोय तो 5th गेट आहे। गाइस खूपच छान वाटते। दिसायलाही छान आहे। हा आहे गेट 6।
ऑफ धम्मा, द ट्रुटीज, धम्मचक्र. आता इथे गेट 7 आलेलं आहे आणि इथे हेल्प डेस्क पण आहे, डोनेशन गेट पण आहे आणि हा आहे मेन गेट. गेट 7 इकडचा मेन गेट आहे आणि हे आहे गॅलरी फॉर विजिटर्स. याच्यात काही रूल्स लिहिले आणि ते समोर दिसते ते विपश्यन केंद्र आहे. आपण इथे मेडिटेशन करू शकतो 10 ते 15 मिनटासाठी. तर आता आपण सगळं सराउंडिंग फिरूया. मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. हा डिटेल व्हिडिओ आहे प्लीज. आणि प्लीज या व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला आवडला असेल तर. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कुठेही जाऊ नका. व्हिडिओ कंटिन्यू आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज. अशा वेगवेगळ्या ट्रॅव्हलिंग विजिटिंग ब्लॉगसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज प्लीज. सो हे माझे पप्पा आणि काय काय लिहिलेलं आहे. एक क्रिश्चन गॅलरी आहे ते आपल्याला वाचायचं आहे. सो आपण चला पुढे जाऊया. पुढे भरपूर काही काही गोष्टी आहेत, आपण त्याही बघायच्या आहेत. तोपर्यंत एक आपण व्ह्यू घेऊया सराउंडिंग्सचा. आपण हे सगळ्या सराउंडिंग्स फिरणार आहोत कारण का डिटेल व्हिडिओ असणार आहे. मोठा व्हिडिओ आहे आणि डिटेल्ड आहे. त्याच्यामुळे प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि नक्की विजिट करा या पॅगोडाला. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. सो चला आपण हॅलो गाईज. आपण मेडिटेशन 10 मिनटाचं मेडिटेशन करून पुन्हा आलो आहे. आता आपण पुन्हा आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया. इथे काही काही स्टॅच्यूज आहे ते आपल्याला बघायचे आहेत. सर तुम्हाला आता दाखवतो फर्स्ट स्टॅच्यू सयाजी उबा किन 6 मार्च. सो इथे अशोका पिलर आहे हा वाला. सो तुम्हाला एक फुल डिटेल दाखवतो याचं. तर बघा इकडे काही स्टॅच्यूज आहेत. आतमध्ये आपलं सिम्पल गार्डन आहे, किड्स प्ले एरिया. सो आपण तेही बघायचं आहे कारण का डिटेल्ड व्हिडिओ आहे. तुम्ही जर आणि प्लीज एकदा विजिट करा, खूपच छान आहे पॅगोडा. आणि हे बघा हे 2 स्टॅच्यूज आहेत तिथे. सो आपण जरा आतमध्ये गार्डनमध्ये जाऊया. गार्डनमध्ये बघूया काय आहे. गार्डनमध्ये हा समोर दिसतोय तो एक फाउंटेन आहे, खूप छान. अशोका पिलर आपण जवळून बघूया, खूप हायटेड आहे. आणि इथून बघू शकतो आणि आपण इकडचा एक व्हिडिओ काढून घेऊया. अशोका पिलर इथे काही लिहिलेलं आहे पण
इथे सिटिंग एरिया आहे, मस्त नारळाची झाडं आहेत आणि इथून हा खूपच सुंदर व्ह्यू. एक असं बघितलं तर सराउंडिंग खूपच छान आहे. तुम्ही एकदा तरी इथे विजिट करायला पाहिजे. लेट अस विजिट ॲट ग्लोबल विपश्यना पागोडा. हा आहे फाउंटेन. इकडे किड्स प्ले एरिया आहे. सो किड्स प्ले एरियामध्ये एवढं काही नाही आहे. हा एक किड्स प्ले एरियामध्ये जस्ट सीसॉ एक आहे, त्याच्यानंतर स्लाइड्स आहेत, तेवढंच आहे, अजून काही नाही आहे. सराउंडिंग खूपच फाउंटेन खूप छान दिसतं. थोडं ऊन आहे कारण का दुपारचे 2 वाजलेले आहेत. 2-2:30 वाजलेले आहेत. सो तिथे खूप छान छान फुलं आहेत आणि बिकॉज ऑफ 2:30 थोडं ऊन आहे इथे आणि समर आहे, सो ऊन तर असणारच. तर सगळ्यात पहिलं आपण इथे यायचं कसं, तर आम्ही ॲज फ्रॉम बदलापूर आम्ही बोरिवलीला उतरलो आणि बोरिवलीवरून बोरिवली टू बोरिवली जेट्टी रिक्षा भेटते. सो ऑटो रिक्षाने आम्ही इथे आलो. त्याची आणि ऑटो रिक्षानंतर जिथे बोरिवली फेरी आहे, बोरिवली फेरी बोटमधून आम्ही इकडे आलो. आणि जाताना इथे आपण आता 2 मिनटं बसूया. तर गाईज आता आपण वेगळ्या स्पॉटवरती जाणार आहोत. बघण्यासाठी खूप स्पॉट आहे. इथे मॅप दिलेला आहे कुठे जायचं आहे, कवर करायचं आहे. तर आपण इथे मी एक स्टॅच्यू, ते प्रत्येक स्टॅच्यूची काहीतरी इम्पॉर्टन्स आहे जो त्यांनी लिहिलेला आहे, ते बघूच शकता तुम्ही. आणि लेट्स गो टू नेक्स्ट स्पॉट. ऊन खूप आहे, दुपारच आहे. आणि पागोडाचा एक या साईडचा लुक खूप सुंदर. जेवढं बघाल तेवढं कमी पडेल, एवढं सुंदर आहे. आणि फॉरेन ट्रॅव्हलर्स पण इथे भरपूर बघितले आतापर्यंत मी. आपण पुढे जाऊया जरा. आणि आपण या, हा एक खूप छान स्पॉट आहे, दिसायला एक खूप छान आहे. बघा हा स्पॉट, नाईस स्पॉट. सो आपण अजून पुढे जाऊया. पुढे जाण्याच्या आधी मी तुम्हाला एक स्पॉट दाखवला नाही आहे जिथे नॉर्मल लोकांना जायला एंट्री नाही आहे. तिथे तेच लोक जाऊ शकतात जे मेडिटेशन्स करतात, म्हणजे 10-15 दिवस तिथे राहून मेडिटेशन करतात आहे. आपण तिथे जाऊ नाही शकत म्हणून मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हा एक खूप छान वाटला बघायला आणि असा आहे तो स्पॉट. आणि
हवा खूप सुटली आहे, छान थंडगार हवा. एवढ्या दुपारच्या उन्हाळ्यात तर या हवेची गरजच आहे. आणि आपण पुढे जाऊया. जो आपण मगाशी धम्माचक्र जे बघितलं, तर स्पेलिंग धम्माचक्र, रिअल स्पेलिंग. सो आपण तिथे जातो आता. सो बघूया चला. आणि हे बघा, व्हील ऑफ द धम्मचक्र परिवर्तन. सो आणि इथे असं खूप फ्लावर्स आहेत. आपण वरती जाऊन बघूया. आणि रोटेट करतंय, दिसतच असेल तुम्हाला, रोटेटिंग आहे. हा तो मेडिटेशन स्पॉट जिथे मी मेडिटेशन करायला गेलो होतो. हॅलो गाईज, पुन्हा जर आपण एकदा फ्रंट लुक बघूया. खूप छान फ्रंट लुक आहे गाईज. आपण लायब्ररीमध्ये चाललो. सो हॅलो गाईज, आता आपण आलो आहे बुद्ध मूर्तीजवळ. ही बघा, मी तुम्हाला हे बघा, एवढी मोठी मूर्ती. सो चला आपण जाऊया फूड प्लाझामध्ये. हे आहे फूड प्लाझा. हात धुतलेले आहेत ना. आणि हे आपला मेन्यू कार्ड. आणि मोठा प्लाझा, फूड प्लाझा. इथे टोटल 3 काउंटर्स आहेत वेगवेगळ्यासाठी. सगळ्यात पहिला काउंटर आहे राईस, नूडल्स, सूप, स्टार्टर्स, न्यू चायनीज डिश, लंच आणि स्नॅक्ससाठी. तर सेकंड काउंटर आहे आपला सँडविच, पावभाजी, पिझ्झा, चाट, मिल्कशेक, ज्यूस. एक थर्ड काउंटरमध्ये लस्सी, मँगो फ्रुटी, कोल्ड ड्रिंक्ससाठी. सो आपण थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया आणि व्हिडिओ कंटिन्यू करूया. सो गाईज, आत्ता आम्ही निघतो आणि बघा पाठी केवढं सुंदर टेम्पल वाटतंय. सो आता पण जाता जाता एका म्हणजे एक्झिट तर आहे, पण ह्या स्टोअरमध्ये जाणार आहोत. आणि या स्टोअरमध्ये खूप छान छान पेंटिंग्स, ड्रॉइंग, आर्टवर्क, भरपूर काय काय. सो आपण बघा या साईडला तुम्हाला दिसतो. हा एक फोटो फ्रेम्स, आर्टवर्क, मूर्ती, भरपूर काय काय आहे इथे. काहीतरी घेऊन जायचं आहे. आणि इथे पेन्स आहे, पेन. पण पुढे जा. बर्मेस मोठा स्टॅच्यू आहे हा, 50,000चा. आणि इकडे बॉक्सेस आहेत, इथे मग्स आहेत, तुमचे कॅन्डल्स. इथे एक लायब्ररी टाईप बुक्स आहेत. आणि खूप छान छान बुक्स आहेत इथे. सो गाईज,
आता आपण निघालो आहे पॅगडमधून. आपण बाहेर आलो आहे. तर तुम्हाला कशी वाटला हा ट्रिप व्हिडिओ हा कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.